हा व्हिडिओ आहे आपल्या पराठी उपट्याच्या दिवसचा। तुम्हाला माहित आहे मी कधीच पराठी उपट्याला गडी माणसं सांगत नाही, मी घरच्या घरीच उपटतो। आपली स्प्लेंडर घेऊन आलो वावरात, इकडलं वावर रोटर मारून ठेवलं होतं, याच्यात गहू पेराचा बाकी होता। सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ 15 दिवसाच्या अगोदरचा आहे। मला एवढे काम आलते की मला व्हिडिओ एडिट करायला टाइमच भेटला नाही। लोकांना वाटते आता मी वावरातले काम करणंच बंद केलं, तसं नाही आहे। व्हिडिओ आला नाही म्हणजे समजून जायचं वावरातले काम जोरात चालू आहे। एका दमात एवढी पराठी उपटली, पण मला भूक लागली होती, जेवण करायला घरी जाणं होतं, पण मग चिमटा वावरातच राहू दिला। असा लपून ठेवला, कोणाला दिसून तर पाहू नाही, तसं कोणी येत नाही म्हणा आपल्या वावरात। काय सांगू तुम्हाला, एकदा असंच वावरातलं फावडं गायब झालं, ते गायब झालं तर डबल दिसलंच नाही। जेवण करायसाठी 360च्या स्पीडनं मी आलो घरी, मस्तपैकी चकाचक हातपाय धुतले आणि जेवायला बसलो। तर माकडे पाहून काही गोळ हसत होता। जेवण झाल्यावर मी एक बॉटल घेतली भरून, कारण की आपल्या इरीचं पाणी काही प्यायच्या लायकीचं नाही राहिलं। वापस वावरात चाललो होतो तर भासा डायरेक्ट लढायला लागला। अरे लढू नको रे, म्हटलं वाचाल बस गाडीवर, पण कशाचं काही जर असं पुढे आणला नजून उतरून दिला। भासाली समजलं मामानं आपल्याला चिवत्या बनवलं, पण त्याचं डबल लढणं चालू व्हायच्या अगोदर मी गाडी काढून आलो वावरात। पाण्याची बॉटल ठेवली तुरीच्या वर, पण आपला लपून ठेवेल चिमटा बाहेर काढला आणि सुरू आपली पराठी उपटणं। आता फॉलोअर वाढले तर याचा अर्थ असा थोडी आहे की मी वावरात जाणं बंद करेन। वावरातले कामं मला पहिल्यापासून आवडत होते ना, आता आवडत